पावणे 5 लाख शिक्षकांचं भवितव्य ठरवणारी टी परीक्षाची जी अंतरिम सूची आहे ती नुकतीच जाहीर झालेली आहे, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं प्रसिद्धी निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे. हे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत की राज्यामध्ये आत्तापर्यंत किती वेळा परीक्षा झाली, याचा निकाल आत्तापर्यंत किती लागला आणि आता या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना जी अंतिम सूची देण्यात आलेली आहे त्याबद्दल आक्षेप कधीपर्यंत नोंदवायचे आहेत, कसे नोंदवायचे आहोत. MHATET.in या वेबसाईटवरती तिथे गेल्यावरती आपण हे निवेदन आहे, प्रसिद्धी निवेदन, हे आपण पाहत आहोत. आता मित्रांनो, हे प्रसिद्धी निवेदन असेल किंवा या ॲन्सर की आहेत ते आपण टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेलं आहे. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअपची लिंक आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नक्की तात्काळ जॉईन करा. बघा इथं दिलेलं आहे. बरं, हे आक्षेप कधीपर्यंत नोंदवायचे आहेत तर उमेदवारांबद्दल कोणत्याही प्रश्नाबद्दल आक्षेप असतील ते 19 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत नोंदवायचे आहेत आणि परीक्षार्थ्यांनी स्वतःच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तिथे आक्षेप नोंदणी या लिंकवरती क्लिक करून तुमचे आक्षेप नोंदवायचे आहेत. ईमेलद्वारे, पत्राद्वारे पाठवल्यास कोणताही याचा विचार केला जाणार नाही, असं या निवेदनामध्ये सांगितलेलं. उमेदवारांचं लॉग इन आपण इथं पाहतोय आणि अंतिम सूची हा टॅबसुद्धा पाहतोय. तर इथं जाऊन तुम्हाला हे युजरनेम, पासवर्ड, कॅप्चा जो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. अंतरिम सूची पाहिजे आहे. तर मित्रांनो, इथं क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे दिसते की आणि मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू आणि गुजराती माध्यमाची आन्सर की आपल्याला इथं दिसते. पेपर 1, पेपर 2 मध्ये विज्ञान, गणित सही, सामाजिक शास्त्र सही, त्यावरती तुम्हाला ही पूर्णतः आन्सर की इथं पाहायला मिळते. 4,75,668 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी परीक्षा परिषदेने घेतली असताना सुद्धा TETमध्ये गैरप्रकार झाल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांना सध्या शिक्षासुद्धा देण्यात आलेली आहे. राज्यातून 2दा परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे, कारण अपात्र उमेदवारांना संधी मिळेल त्यासाठी परीक्षा परिषदेनं ऑलरेडी ठरवलेलं आहे की अपात्र उमेदवार होणार आहेत. कारण आतापर्यंत जो TETचा निकाल आहे तो केवळ 3.5% लागलेला आहे. 2013 पासून शासन हे TET घेत आहे आणि आत्तापर्यंत केवळ 8 वेळा ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. आतापर्यंत परीक्षेला बसलेले उमेदवार 29,74,600 उमेदवारांपैकी केवळ 1,06,663 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे सरासरी जर निकाल पाहता 3.5% फक्त निकाल आतापर्यंत लागतो, कारण एवढी काठिण्य पातळी असते. मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे शासन मात्र हतबल आहे आणि शासनाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. हे तुम्ही अधिवेशनाच्या चर्चेअंती पाहिलंच असेल. सो मित्रांनो, तुमची एकदा आन्सर की पहा. जर तुम्हाला आक्षेप असतील तर मात्र वेबसाईटवरती जाऊन तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन नोंदवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये मी पास होत नाही तर फटाफट तयारीला लागायचं आहे, कारण दुसरी TET सुद्धा होत आहे. सो